आजचा जो विषय असणार आहे, हा विषय एका सत्य घटनेवर आहे. दिल्लीमध्ये एक राहणारी मुलगी, जी सर्वसामान्य कुटुंबातली होती. तिच्यासोबत अत्यंत दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. हा प्रकार ऐकताल तर तुम्ही पण थक्क होताल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर होतं असं, एक आरजू नावाची मुलगी दिल्लीमध्ये एका छोट्याशा गावामधून एका शहरामध्ये कॉलेजसाठी जात होती. आणि त्या कॉलेजमध्ये जात असताना अचानक ती गायब होते. संध्याकाळची वेळ असते, आई-वडील वाट बघत असतात. पण जेव्हा आरजू ही घरी येत नाही, 6 वाजतात, 7 वाजतात, 8 वाजतात, 9 वाजतात, 10 वाजतात, तरी पण आरजू काही घरी येत नाही. त्यानंतर सर्वजण घाबरतात. घरचे आई-वडील अत्यंत घाबरतात. ते सगळीकडं आरजूचा शोध घेतात, तिला कॉल करतात, पण कुठेही तिचा तपास नसतो. त्यानंतर घाबरलेले आई-वडील सर्वकडं तपास करून सगळीकडं बघतात ते, तरी पण त्यांना कुठेही त्यांची मुलगी सापडत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती घरी येत नाही, तेव्हा आई-वडील कॉलेजला जातात. कारण आरजूचं फक्त येणं-जाणं कॉलेज आणि घर एवढंच होतं. जेव्हा कॉलेजला जातात, तेव्हा ते विचारपूस करतात, की नेमकं घडलंय काय? आमची मुलगी कुठे आहे? ती आली नाही घरी. जेव्हा आरजूचे आई-वडील जेव्हा कॉलेजचे CCTV फुटेज बघतात, तेव्हा त्यांच्या CCTV फुटेजमध्ये दिसतं, की आरजू एका फोर व्हीलर गाडीमध्ये एका मुलासोबत 10 वाजता कुठेतरी गेलेली असते. असं आई-वडिलांना समजतं. त्यानंतर जे वर्गातले मित्र-मैत्रिणी असतात, ते पण सांगतात, की आरजूने आम्हाला सांगितलं होतं, की लवकरच आमचं लग्न होणार आहे आणि त्या मुलाचा फोटो पण आम्हाला दाखवला होता. तेव्हा आई-वडिलांना पण आश्चर्याचा धक्का बसतो, की असं कसं होऊ शकतं? आमच्या मुलीनं तर आम्हाला सांगितलंच नाही या गोष्टीबद्दल. तर जेव्हा पूर्ण काही आई-वडील चौकशी करतात, तेव्हा ते पोलिसांपर्यंत पोहोचतात आणि ही गोष्ट पोलीस जेव्हा केस घेतात, तेव्हा पोलीस पण पहिलं कॉलेज गाठतात. कॉलेज गाठल्यानंतर तिथं चौकशी करतात, तेव्हा त्यांना समजतं, की एक नवीन नावाचा मुलगा आरजूला आणण्यासाठी जात होता. जेव्हा CCTV फुटेजमध्ये त्याची ओळख पडते, तेव्हा आरजूचे आई-वडील सांगतात, की हा मुलगा तर आमच्याच गल्लीमध्ये राहतो. मग पोलिसांची लिंक लागते. पण जेव्हा पोलीस त्या मुलाच्या ज्या नवीनच्या घरी पोहोचतात, तेव्हा नवीन अन् ते निघालेले असतात. त्यांनी फ्लाइट केलेली असते. कारण त्यांना घरी जाऊन तर समजतं, की नवीनचं लग्न झालं आहे 5 फेब्रुवारीला. तेव्हा पोलीस पोहोचतात, चौकशी करतात, तर नवीन गायब. तर त्यांना पण आश्चर्याचा धक्का बसतो, असं कसं होऊ शकतं? त्यानंतर जेव्हा लग्न होतं, तेव्हा ते बाहेर फिरण्यासाठी कुठेतरी जाणार असतात. तेव्हा ते एअरपोर्टला पोहोचतात. पण पोलीस घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यानंतर त्यांना समजतं, की जो नवीन आहे तो तर सकाळीच गेला आहे कुठेतरी, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये त्याला जायचं असतं फिरायला. तर तेव्हा पोलीस एअरपोर्टला येतात. तेव्हा ते नवीनला तिथून उचलतात आणि जेव्हा नवीनला आपल्या ताब्यामध्ये घेतात, तेव्हा नवीन आधी तर काही सांगत नाही आरजूबद्दल. पण पोलीस 1-2 झापडी दिल्यानंतर त्यानंतर तो खरं सांगायला थोडं-थोडं तरी पण सांगत नाही तो. आधी तर बोलतो, की आरजू आणि माझं प्रेम होतं. पण जेव्हा पोलीस त्याला 1-2 झापडी देतात, तेव्हा तो बोलतो, की "हो, आम्ही आधी बोलत होतो, पण आमच्या घरच्यांचा नकार होता या गोष्टींना." आरजूच्या घराचे हो म्हणत होते लग्नाला, पण माझे घरचे कारण आमचा समाज जो आहे, तो वेगवेगळा होता. त्यामुळेच आमचं काही जजमेंट बसत नव्हतं. त्यामुळेच मी आरजूला खूप वेळेस सांगितलं, की "तू तुटक राहा." पण आरजू माझा काही पिछा सोडत नव्हती. आणि असंच आम्ही कॉलेजमधून तिला घेऊन आलो मी आणि त्यानंतर ती गाडीमधून झटकन उतरली. कुठं गेली, काय गेली काहीच माहीत नाही. त्यानंतर पोलिसांना थोडासा डाऊट येतो. पोलीस बोलतात, की "तू चुकीचं बोलतोय. खरं काय आहे ते सांग." त्यानंतर दमदाटी दिल्यानंतर जो नवीन असतो, तो खरं सांगायला सुरुवात करतो. त्यानंतर होती खरी कथेला सुरुवात. तर मित्रांनो, होतं असं जेव्हा नवीन सांगतो, की "मी आरजूला कॉलेजवरून घेऊन येतो." मला आरजू खूप त्रास देत होती. लग्नासाठी खूप बळजबरी करत होती. तेव्हा नवीन एका ठिकाणी आरजूला कॉलेजमध्ये आणल्यानंतर त्यांची फोर व्हीलर गाडी असते. गाडीमध्ये दोघे बसलेले असतात. तेव्हा अचानक त्यांचं एकामेकासोबत भांडण होतं. लग्नावरूनच भांडण होतं. पण जो नवीन असतो तो रागाच्या भरामध्ये आरजूचा तिच्या ओढणीनंच तिचा गळा दाबून तिला तिथंच मारून टाकतो. आणि तिची जी बॉडी असतो त्याला कुठेही ती बॉडी लपवता येत नाही. म्हणून ती बॉडी
जी आपली गाडीची डिक्की असते, डिक्कीमध्ये ती बॉडी ठेवून देतो. त्यानंतरच खरी घटनेला सुरुवात होती. आता जो नवीन असतो त्याचं लग्न असतं 5 फेब्रुवारीला. लग्न तर जवळ आलंय. आता या बॉडीचं करायचं तर करायचं काय? खूप वेळेस त्यांनी लपवायचा प्रयत्न केला, पण त्याचा जो प्रयत्न असतो तो असफल ठरतो. आणि त्यानंतर त्याचं ज्या दिवशी लग्न असतं ती बॉडी त्याच्या घरामध्ये तो ठेवतो. सुखरूप ठेवतो. कारण ज्या दिवशी ते लग्न वगैरे सुखरूप होतं, तो पोलिसांना असा जाब देतो. जेव्हा लग्न होतं ते लग्नाच्या वेळेस पण माझ्या रूममध्येच ती बॉडी होती अ, आरजूची. त्यानंतर पोलिसांना पण आश्चर्याचा धक्का बसतो. जेव्हा पोलीस पूर्ण त्याला विचारतात, तेव्हा तो सांगतो, की माझं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर ती बॉडी मी माझ्या रूममध्येच ठेवतो. रूममध्ये ठेवल्यानंतर तिथं ती त्याची होणारी बायको आहे, तो आहे, त्याच रूममध्ये रात्रभर राहतात. राहिल्यानंतर ती जी बॉडी असतो, तो जो नवीन असतो, ती बॉडी अजूनही त्याच्या रूममध्येच आहे. तो ठरवतो, की आता काहीतरी करायला हवं. कारण बॉडीचा वास यायला लागलेला असतो आणि मग जो नवीन असतो, तो एक प्लॅन बनवतो. तो ठरवतो, की वास येतोय ना, सर्वजण घरचे विचारत असतात, घरामध्ये खूप वास येतोय. तेव्हा जो नवीन असतो, तो किती 2-3 स्प्रे घेऊन येतो आणि पूर्ण रूममध्ये, घरामध्ये स्प्रे मारतो. घरच्यांना वाटतं, की आता नवीन लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे मारत असेल स्प्रे. त्यानंतर जो नवीन असतो, जो स्प्रे मारल्यानंतर ती बॉडी आपल्या रूममध्येच ठेवतो. त्यामुळे थोडासा वास डाऊन होतो, म्हणजे वास येत नाही. त्यानंतर जो नवीन असतो, ती बॉडी लपवतो कुठेतरी, फेकून देतो आणि त्यानंतर असा जाब तो पोलिसांना देतो. त्यानंतर पोलिसांना समजतं आणि जी मुलगी असते, मुलीच्या आई-वडिलांना पण समजतं, की नवीन आणि आपल्या मुलीचं यांचं दोघांचं प्रेम होतं आणि प्रेमामधूनच ही हत्या झाली आहे. आता जो नवीन आहे त्याला शिक्षा देण्यात आली आहे. त्याला अजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर ही होती एकदम खतरनाक स्टोरी. तर मित्रहो, तुम्हाला स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. ही कथा एक सत्य घटनेवर होती. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.